आणि आता थेट जाऊयात विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या पत्रकार परिषदेत। मराठवाडा विदर्भामध्ये खूप मोठा फटका शेतकरी वर्गाला तिथं सहन करावा लागलाय। परंतु ज्या प्रकारे राज्य सरकारची यंत्रणा हलायला पाहिजे म्हणजे मदत करण्याच्या दृष्टिकोनातून तसं होताना दिसत नाही। मी आता त्या दिवशी सुरुवात केली त्यावेळेस मी गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड नंतर परभणी आणि नंतर शेवट बीड घेतलं होतं। बीडमध्ये जाण्यामागचं कारण म्हणजे बीड, लातूर आणि उस्मानाबाद, विशेषतः बीडमध्ये जास्त आहे काही तालुक्यात, पण काही प्रमाणात उस्मानाबाद, लातूरमध्ये कधी महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग काम करत असताना गोगलगाईमुळं पीक त्याचं धोक्यात आलेलं पाहायला मिळालेलं नव्हतं, परंतु यंदा प्रथमच ते पाहायला मिळालं आणि मोठ्या प्रमाणावर तिथं सोयाबीनवर गोगलगाईने अटॅक केलेला आहे आणि अक्षरशः काही हजार हेक्टर क्षेत्र हे त्याच्यामध्ये बाधित झालेलं आहे। हे पहिल्यांदाच घडलेलं आहे। अशा ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या घडत असताना तिथं राज्य सरकारने मध्ये सुरुवातीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काही भागामध्ये दौरा केला, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांची कामं त्यांच्या मीटिंग चाललेल्या आहेत। पण अजूनही केंद्राच्या टीमला पण त्यांनी सांगायला पाहिजे होतं, तशी केंद्राची टीम अजून ते पाहणी करायला आलेली नाही आहे। गावांच्या मध्ये अनेक दिवस पाणी होतं। विशेषतः ह्या सगळ्या मी नावं घेतलेल्या जिल्ह्यांमध्ये ज्या नद्या वाहतात त्या नद्या इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी जात होतं की दोन्ही बाजूच्या शेतं त्यांनी व्यापून टाकली आणि मोठ्या प्रमाणावर जमिनी खरडून गेल्या। काही ठिकाणी गाळ अधिकचा गेला। पिकं तर इतकी खराब झालेली आहेत की साधारण आत्ताच्या घडीला 10 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे पूरक परिस्थितीमुळं बाधित झालेलं आहे। शेतकऱ्याला कळत नाही की आता आम्ही काय करायचंय। खरीपाचं हंगाम आता निघून गेलेला आहे, पुढं काही महिन्यांनी रब्बीचा हंगाम येईल। कृषी विभागाने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, तशा सूचना दिल्या पाहिजेत। तशा सूचना अजून खालपर्यंत गेलेल्या नाही आहेत। पंचनामे सगळीकडचे 100% झालेले नाही आहेत। ते म्हणतात आम्ही करतोय, नक्की कुणी सांगायला तयार नाही की पंचनाम्याला किती काळ लागणार आहे, किती वेळ लागणार आहे। आणि ह्या सगळ्या बाबी घडत असताना काही ठिकाणी तातडीची जी आर्थिक मदत मिळायला पाहिजे काही ठिकाणी मिळाली। मी कुठल्याही बाबतीमध्ये ह्याच्यामध्ये राजकारण करणार नाही। जिथं मनुष्यहानी झाली, साधारण अतिवृष्टीनं 110हून अधिक नागरिकांना या काळामध्ये स्वतःचा जीव गमवावा लागला, त्यांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयाची मदत ही पोचलेली आहे। पण ती पण आताच्या काळामध्ये तशी तुटपुंजी आहे, त्याच्यामध्ये पण वाढ केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर तिथे पशुधन मोठ्या प्रमाणावर त्याची हानी झालेली आहे, परंतु पशुधनाची मदत आजही महाराष्ट्रात कुठेही मिळालेली नाही। प्रस्ताव पाठवलेले अधिकारी वर्गांनी प्रस्ताव पाठवलेले, परंतु कालपर्यंत ती मदत त्या ठिकाणी मिळालेली नव्हती। ती मदत तातडीनं मिळवून देण्याच्या करता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पावलं उचलली पाहिजेत। खूप मोठ्या भागामध्ये गावं लोकांची घरं पाण्याखाली गेल्याच्या घटना घडल्यात आणि घरं कोसळलीत। काहींच्या भिंती पडझड झालेल्या आहेत, भिंतींना ओलावा आलेला आहे आणि घरातल्या धान्याचं, कपड्यांचं, वस्तूंचं अतोनात नुकसान झालेलं आहे। दुकानात ज्यांची दुकानं खाली होती तिथं पाणी गेलं, तिथल्याही सामानाचं नुकसान झालेलं आहे आणि या संकटातून सर्वसामान्य माणसाला पुन्हा उभं करायचं मोठं आव्हान सरकारच्या पुढं आहे। त्याकरता सरकारने तातडीनं तिथं लक्ष दिलं पाहिजे। आज तुम्ही आता पाहताय की एकंदरीतच जवळपास राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन 1 महिना उलटलेला आहे। पत्रकार मित्रांनो, अजूनही मंत्रिमंडळाची विस्तारवाढ होत नाहीये। कशामध्ये अडकलेलं आहे ते कळायला मार्ग नाहीये।
वास्तविक पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे, मग त्यांना दिल्लीतनं सिग्नल मिळत नाही का? त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आमदारांना आम्ही तुम्हाला मंत्री करतो सांगितलं आणि ती संख्या वाढलेली असल्यामुळे आता सगळ्यांना कसं ॲडजस्ट करायचा हा काही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय का हेही कळायला मार्ग नाहीये. परंतु ते मंत्री मंडळ पण वाढवत नाही आणि पत्रकार मित्रांनो, आज फक्त आणि फक्त सगळ्या खात्यांचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांकडे आहे. उपमुख्यमंत्र्यांना पण खाती दिलेली नाहीत. मी काल आता बरेच दिवस प्रशासनामध्ये असल्यामुळं, बरेच वर्ष प्रशासनामध्ये असल्यामुळं काही सचिवांना विचारलं की बाबा काय तुम्हाला कुणाला विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी तुमची कुणाकडे दिली का? ते म्हणले अजून आमची दिलेली नाही. त्याचं प्रत्येक फाईल काही जरी झालं तर मुख्यमंत्र्यांच्याकडे जाते. मुळातच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 42चं मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊन, मुख्यमंत्री सोडून, मुख्यमंत्री धरून काहीतरी 43चं असतं, ते अस्तित्वात येऊन देखील मुख्यमंत्र्यांना खूप जबाबदारी असते. मुख्यमंत्र्यांना कामाचा ताण खूप असतो सगळ्या फाईल क्लिअर करण्याच्या करता. तसं आज होताना नाही. फाईल बऱ्याचशा तुंबलेल्या आहेत, थांबलेल्या आहेत, त्याला सह्या करण्याच्या करता वेळ नाही आहे. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भामध्ये काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत. उपमुख्यमंत्र्यांना अधिकार नसल्यामुळे ती फाईल त्यांच्याकडे कुठली पाठवायची, काय पाठवायची, तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यात मला लुडबुड करायचं अजिबात कारण नाही. आम्हाला फक्त राज्य सरकारच्या गतीनं कारभार झाला पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. आज ज्या भागातली जनता अडचणीत आहेत त्याच्यामध्ये दुबार पेरणीच्या संदर्भामध्ये खूप जणांच्यावर संकट आलं. वेगवेगळ्या फळबागा त्याच्यामध्ये केळीच्या विशेषतः अडचणीमध्ये आल्या. सोयाबीनचं पीक, कपाशीचं पीक, तुरीचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. आता आहे ते पीक इतकं लहान राहिलंय की त्याला उतारा पडेल असं वाटत नाही, असं बहुतेक शेतकऱ्यांच्या बोलण्यात तिथं येत होतं. आणि ही सगळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री झाल्यापासून कार्यकर्त्यांच्याकडनं सत्कार स्वीकारणं, याला खरं तर मुख्यमंत्र्यांनी दुसरं प्राधान्यक्रम त्यांचा असला पाहिजे. पहिलं प्राधान्य त्यांनी जनतेचे, पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याच्या करता दिलं पाहिजे. राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात असताना त्यांच्यापर्यंत मदत पोचण्याच्या ऐवजी दुर्दैवाने ह्या राज्याचे मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारतात. हे खरं तर संवेदनशून्यचं लक्षण आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. आज पण पुण्याला मुख्यमंत्री गेलेले, त्यांनी एक मीटिंग काउन्सिल हॉलला ठेवलेली आहे 10 ते 11, 11 ते 12, आणि नंतर त्यांची प्रेस आहे 12:30ला बहुतेक का 12ला. आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम घेतलेत. मुख्यमंत्र्यांनी कुठले कार्यक्रम घ्यावेत हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. पण एकंदरीत जर आपण बघितलं, नाशिक असेल किंवा औरंगाबाद असेल किंवा इतर वेगवेगळ्या भागामध्ये ते गेले, तो परिसर असेल, त्याच्यामध्ये मिरवणुका, सत्कार. खरं तर पत्रकार मित्रांनो, 10 वाजल्यानंतर मुख्यमंत्री असू किंवा कुणी व्यक्ती असू, माईक बंद करायचा असतो. कुणी व्यक्ती असो, आम्ही पण कधी काही उपमुख्यमंत्री होतो आणि तो नियम सगळ्यांना आहे. फक्त आपण तो शिथिल करतो, म्हणजे सुप्रीम कोर्टानेच केला. मला वाटतं गणपतीच्या काळामध्ये 2-3 दिवस, शिवजयंतीच्या दिवशी, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी, असं काही महत्त्वाच्या, सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण त्यातल्या त्यात काही दिवसांच्या करता 8 का 15 दिवसाच्या करता मुभा दिलेली, काही कुणी पाळत नाही. आता जे राज्याचे प्रमुख आहेत तेच नियम तोडतात, तिथला CP करणार काय, तिथला SP करणार काय, कुणाला सांगणार? SPंना आणि CPंना आदेश देणारेच जर नियम तोडायला लागले, कायदे मोडायला लागले, घटना पायदळी तुडवायला लागल्या, तर हे बरोबर नाही. हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी कुणी बघितलं नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी आवर घातला पाहिजे ह्या गोष्टीला. त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे, बाबांनो 10 वाजले,
आता आपण नियमाचं पालन करून वागलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. ठीक आहे, उत्साह असतो, परंतु तो उत्साह दुसऱ्याला त्रास होणार नाही याबद्दल तरी खबरदारी घेतली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही, ही पण गोष्ट राज्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टीची नोंद पण घेतली पाहिजे.